3.5 महिन्याचे 4 महिन्याचे पक्षी झाले त्याच्यानंतर लावून द्यायची, कारण ते पक्षी उडी मारायला सुरुवात करतात. सुरुवात 150 पक्ष्यांपासून सुरुवात केली होती. माहिती नसल्या कारणानं माझं साधारणतः 30 पक्षी मॉर्टॅलिटी झाले. व्यवसाय करत असताना लॉस होऊ शकत नाही, आणि लॉस झालाच तर मित्रांनो त्यांच्या शेतात बघा मित्रांनो कुत्रे सुद्धा त्यांनी बघा एकदम म्हणजे गार्ड्स ठेवला आहे मित्रांनो. बघा हा जो डाबरमॅन कुत्रा आहे बघा मित्रांनो, किती खतरनाक असा कुत्रा आहे. वाव. तर ही त्यांची बाग आहे मित्रांनो संत्र्याची, ठीक आहे. एकदम निसर्गरित्याच यांनी हे फुलवलेली आहे. एकदम केमिकल त्यांनी म्हणजे कसल्याही प्रकारचे केमिकल न वापरता त्यांना जे आहे हे बाग समोरसुद्धा वाढवायची आहे. तर इथे बघा मित्रांनो हे आहे आपले मित्र आमचे अभिभाऊ नमस्कार. तर अभिभाऊ बघा मित्रांनो आरामदायक असे शांततेने बसलेले आहे बघा खेड्यागावात आपल्या शेतात. बघा किती एकदम निसर्गरम्य वातावरण, एकदम शांत वातावरण, जिथे कोणीच नाही, कसलाही प्रकारचा कल्ला नाही, काही नाही. तर अभिभाऊ चला तुमचं आम्हाला कुक्कुटपालन दाखवा. चलताना तू घेऊन जा कुत्रा. तर इथे बघा एक जर्मन शेपर्डसुद्धा आहे मित्रांनो. याचं सुद्धा ब्रीड लागलं तर नक्की कमेंटमध्ये सांगा. चला हा मित्रांनो आपल्या कुक्कुटपालनचा एंट्रन्स, आणि पूर्ण यांनी बाउंड्रीवर जे आहे पूर्ण नेट लावले, ठीक आहे. नेट किती MM चे आहे, कशी काय म्हणजे किती % आहे? ही 75% नेट आहे. त्याची हाईट साधारणतः 6 फूट आहे. ज्याच्यातून पक्षी जे आहे ते छोटे असताना बाहेर न गेले पाहिजे त्याच्यासाठी लावलेले आहे. पण हे आता मोठे झाल्यानंतर पक्षी याच्यावरती आपल्याला एक 4 फुटाची वरती नेट लावावं लागतं, कारण त्याच्यावरून ही पक्षी उडी मारून जातात. पण आपल्या इथे हे कुत्रे वगैरे असल्या कारणानं मुंगूस वगैरे बाकी काही म्हणजे कोणते जनावर इथे सध्या येत नाही. 6 फूट आहे ना. 6 फूट नेटची हाईट आहे. आणि आपण आतमध्ये त्याला 1.5 फुटाची म्हणजे माती वगैरे हे करून थोडीशी माती लावून खालू, म्हणजे जे सरपटणारे प्राणी असते ते आतमधून येणार नाही ना. तर तुम्ही जसं म्हटलं वरतं 4 फूट वरतं लावायचे, तर ते किती महिन्यानंतर लावायचे म्हणजे पक्षी समजा 3.5 महिन्याचे 4 महिन्याचे पक्षी झाले त्याच्यानंतर लावून द्यायची, कारण ते पक्षी उडी मारायला सुरुवात करतात. प्युअर गावठी पक्षी असतात, म्हणजे जे आपण खेड्यापाड्यात पाळले जातात ते गावठी पक्षी आहे. ते गावठी पक्षी त्यांना असं असतं की ते पक्षी कितीही तुम्ही बंदिस्त करून ठेवा, त्या पक्ष्यांना साधारणतः ते 10 फुटाची जरी नेट लावली तर ते 10 फुटावरूनही हे उडून जाऊ शकतात, कारण ते प्युअर गावठी असतात पक्षी. आणि इकडे आपण एकदम जुगाडू पद्धतीने हे साईडला पण एकदम नेट लावली, एकदम जुगाडू पद्धतीने. तर मित्रांनो हा त्यांचा सेटअप तुम्ही बघू शकता. एकदम छोटा पहिले नेट बाउंड्रीवर पूर्ण, त्यानंतर आतमध्ये जे असं एक यांनी हे सुद्धा जे नेटचंच त्यांनी केलेलं आहे बघा. एकदम जुगाडू, म्हणजे हे जे घरचे अँगल जे असतात आपल्या राहिलेले उरलेले किंवा तुम्ही विकतसुद्धा आणू शकता बघा. असे 3 फुटाचे 4 फुटाचे जे आहे असे अँगल आहे. आणि आतमध्ये एक असं त्यांनी याला काय म्हणताय, याला आपण पिंजरा म्हणू शकतो. पिंजरा. फक्त या पिंजऱ्याचा आपल्याला खर्च येईल. आता तुम्ही शेडमध्ये बांधकाम करायला गेला तर तुम्हाला शेडचा खर्च वाचू शकतो या पिंजऱ्यामध्ये. आणि हा जो पिंजरा आहे, हा पिंजराही आपण नंतर भविष्यात जर आपल्याला काही अडचणी आल्या बंद करायचं असल्यास हा पिंजराही आपण ज्या भावात आणला त्या भावात विकला जाऊ शकतो. म्हणजे कुठल्याही प्रकारचा आपला व्यवसाय करत असताना लॉस होऊ शकत नाही, आणि लॉस झालाच तर आपले बरोबर आहे. म्हणजे हे नंतर आपल्याला वाटलं किंवा बंद करायचं कुक्कुटपालन किंवा आपल्याला वाढवायचा याच्यापेक्षा मोठा ठेवायचा पिंजरा असल्यास आपण याच्यावर तर आपण याला सेकंड हँड मार्केटमध्ये विकू सुद्धा शकतो आपण. बिलकुल. आणि याच्यावर हे आता हिवाळा चालू असल्या कारणाने हे फारी टाकली होती, तर इथे बल्ब वगैरे काढून ठेवले ब्रूट, म्हणजे याच्यात बल्ब वगैरे बल्ब वगैरे जेव्हा थंडी राहते तेव्हा मित्रांनो यामध्ये त्यांनी बल्ब सुद्धा लावलं होतं, जेणेकरून यामधलं म्हणजे आतमधलं जे टेम्परेचर आहे ते मेंटेन राहणार. त्यामुळे जे आहे मॉर्टॅलिटी यामध्ये येणार नाही. तर नक्कीच जेव्हा आपण कुक्कुटपालन करतो तेव्हा जे आहे त्यावेळी जे आहे ह्या गोष्टी सगळ्याचं पालन केलं पाहिजे, कारण नाहीतर नुकसान खूप जास्त आहे. कारण यावर रोगराई जे येते हे कोणाला एकदम लवकर समजत नाही. ज्याला समजते तोच मित्रांनो यामध्ये जे आहे सक्सेसफुल या व्यवसायामध्ये होऊ शकतो. कारण ही जेव्हा आपण या व्यवसायात जेव्हा आपण सुरुवात करतो मित्रांनो तेव्हा जे आहे खूप जास्त प्रमाणात म्हणजे जास्त इन्व्हेस्टमेंटसोबत आपण एकदम जुगाडू पद्धत जास्त इन्व्हेस्टमेंट घेऊन आपण हे करू शकत नाही. कारण बघा यामध्ये जे आहे रिस्क खूप जास्त आहे या व्यवसायामध्ये, आणि म्हणूनच जे आहे यामध्ये अपयश झालेले जे आहे खूप जास्त आहे. यामध्ये यश मिळालेले खूप कमी आहे, कारण यामध्ये जे आहे रिस्क जास्त आहे मित्रांनो. तर बघू शकता तुम्ही यांनी जे असे झाडंसुद्धा यामध्ये आतमध्ये लावलेलं आहे. आणि यांचा जो मेन मोठा तुम्हाला मी सांगतो बघा, तुम्हाला मी त्यांच्यासोबत डायरेक्ट बोलून घेतो. तुमच्या कोंबड्याची ब्रीड कोणती आहे?
ब्रीड आता गावरांमध्येही भरपूर अशा ब्रीड येते. सोनाली येते, गिरिराज येते, वनराज येते. भरपूर अशा गावरांमध्येही भरपूर, जसं आपण डीपी क्रॉस म्हणू शकतो, त्याला मार्केटमध्ये हैदराबादी म्हणते. पण आपल्याकडे हैदराबादी, सोनाली किंवा ही ब्रीड नसून प्युअर गावरान, ज्याला आपण गावठी पक्षी म्हणू शकतो, अशा प्रकारचे पक्षी आहेत. जी कोंबडी खुडूक होते तिला गावरान कोंबडी, जी सरळ भाषेत सांगायचं झालं, जी कोंबडी खुडूक होऊन पिल्ले काढू शकते, ती ओरिजिनल गावठी, ही गावठी कोंबडी आपल्याकडे आहे. अशी कोंबडी आता मार्केटमध्ये भरपूर आहे, जे 3.5 महिन्यात मांस उत्पादनासाठी तयार होऊ शकते. अशा भरपूर मार्केटमध्ये अवेलेबल झालेल्या आहे हायब्रिड जाती. पण आपल्या साधारणतः पक्षी तयार व्हायसाठी साधारणतः 5.5 महिने वेळ घेतो. अंड्यावर यासाठी 5.5 महिना वेळ घेतो. आणि मांसासाठी विकासासाठी साधारणतः 6 महिने वेळ घेतो. म्हणजे 6 महिन्यात साधारणतः कोंबडीचं वजन 1100 ग्रॅम आणि नराचं वजन 1.5 किलोच्या वर जाऊ शकतं. 6 महिन्यापर्यंत. 6 महिन्यापर्यंत. ठीक आहे. तर तुम्ही सुरुवातीला जेव्हा हे चालू केलं तेव्हा तुम्ही किती कोंबड्या आणल्या त्या, मग किती पक्षी आणले होते? मी साधारणतः सुरुवात 150 पक्ष्यांपासून सुरुवात केली होती. 150 पक्षी आणले होते. त्यामधलं पहिलं माहिती नसल्या कारणानं माझं साधारणतः 30 पक्षी मॉर्टॅलिटी झाले. 120 पक्षी राहिले होते. मग 120 पक्ष्यांपासून मी मागच्या वर्षी साधारणतः चालू केलं. त्यानंतर आता पावसाळ्यामध्ये मला म्हणजे माझ्याकडे सोयीसुविधा उपलब्ध नसल्या कारणानं हे मी फक्त सप्टेंबर ते मे महिन्यापर्यंत हे करतो. त्याच्यानंतर हे याच्यातलं जे बाकी आपण तण वगैरे बघू शकतो, हे वाढल्या कारणाने याच्यात मुंगूस सापा वगैरेची भीती असते. त्या कारणानं आपण हे फक्त मे महिन्यापर्यंत. त्यानंतर आपण नंतर बघू. आता ते शेडचं बांधकाम झाल्यानंतर. तर बाकी जे आता हे तुम्ही हे जे तिथं कॅटस ठेवला आहे, जे हे पाण्याचं नियोजन तुम्ही कसं करता मग? हे पाणी बघा, इथे टाकी भरलेली असते. ते रोज आपण टाकी जी आहे ते टाकी दिसू शकतं. शेडच्या बाजूला ते टाकी आहे. तिथं टाकी आहे मित्रांनो. ते टाकी जे आहे तर ते टाकी आपण स्वच्छ धुवून वगैरे त्याच्यात जी आपण घरी टाकी वापरतो पाण्यासाठी मित्रांनो, 5000 लिटरची. 5000 लिटरची टाकी आहे. आणि त्याला तर ते टाकी याच्यातून हे पाणी भरतो. ठीक आहे. आणि हे केक तुम्हाला जे पाण्याचं काय म्हणते याला ड्रिंकर म्हणतो. ड्रिंकर. तर हे ड्रिंकर एक कितीमध्ये मिळते मार्केटमध्ये? मार्केटमध्ये वेगवेगळे आहे. मी हे 2 वर्ष आधी आणलं होतं, तर साधारणतः 150 रुपयाला पडून घेते. कारण मित्रांनो, जे सुरुवात करते नवीन त्यांच्यासाठी हा जो व्हिडिओ आहे, जुगाडू पद्धतीने हे न वापरता एकदम जुगाडू पद्धतीने आपण भांडे ठेवले तरी भांडे सुद्धा ठेवले तरी चालणार मित्रांनो, ज्यांच्याकडून जर आणणं होत नसेल तर. आणि ठीक आहे. तर अभिभू, आपल्या या व्हिडिओमधला सगळ्यात मेन पॉईंट म्हणजे बघा की जसं तुम्ही या बॅचला तुम्हाला किती महिने झाले चालू करायला? या बॅचला आता याच्यात साधारणतः 3 प्रकारची पक्षी आहेत. एक पक्षी 2.5 महिन्याचाही आहे. हा पक्षी बघू शकता तुम्ही. आता हे नर आहे, ही मादी आहे. हे साधारणतः 4.5 महिन्याचे पक्षी आहेत. याची जी मादी आहे हे अंड्यावरती आलेले आहे सगळे काही हे. आणि हा जो पक्षी आहे हा साधारणतः 1.5-2 महिन्याचा पक्षी आहे. आता वेगवेगळ्या याचे पक्षी आहे. कारण माझं काही असं प्रॉपर एक बॅच टाकून ते बॅच काढणं असं काही हे नसते. जसे 50 पक्षी 100 पक्षी आणले तर एकदम कमीमध्ये तुम्हाला सुरुवात करायची आणि कमीमध्ये चालू ठेवायचं आहे ना. 0 इन्व्हेस्टमेंटमधून. आणि जास्त वेळ न देता शेतीला हा जोडदायक एक धंदा म्हणून आपण असं समजायला पाहिजे. तर तुम्ही आतापर्यंत पक्षी किती विकलाय मग? साधारणतः आतापर्यंत 250-300 पक्षी विकले आहेत. 250-300. आणि तसं साधारण तर यामध्ये तुम्हाला आता या व्यवसायामध्ये तसं जेव्हा पण चालू केलं तेव्हा पण तुम्हाला नक्की यामध्ये प्रॉफिट आला आहे की तोटा झाला? तुम्ही एकदम सविस्तर सांगा. आणि कारण विचार जर केला तर प्रॉफिट आता एकदम कसं प्रॉफिट काही होणार नाही जोपर्यंत त्याला आपण वेळ देत नाही.